आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर. निळवंडे धरणाचं लोकार्पण आणि 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ. चालू रब्बी हंगामासाठी खत अनुदानाचे दर केंद्र सरकारकडून जाहीर. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण सुरू. आणि 523 अंकांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 64,049 अंकांवर बंद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यात अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप यांचा समावेश आहे. याखेरीज प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ करतील. राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिराला ते भेट देतील आणि मंदिरात नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन करतील. या संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 10,000हून अधिक भाविकांसाठी प्रतीक्षालय, सामान कक्ष, स्वच्छतागृह, आरक्षण तसंच प्रसाद आणि माहिती केंद्र अशा सर्व वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. या संकुलाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी ऑक्टोबर 2018मध्ये केली होती. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी गोव्यासाठी रवाना होतील. गोव्यात मडगावच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. खतांमधल्या पोषक घटकांशी निगडीत अनुदानाचे दर केंद्र सरकारने चालू रब्बी हंगामासाठी जाहीर केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. गेल्या 1 ऑक्टोबरपासून येत्या 31 मार्चपर्यंत हे दर लागू राहतील. खतांमधल्या नत्रासाठी प्रति किलो 47 रुपये 2 पैसे, स्फुरदाला प्रति किलो 20 रुपये 82 पैसे तर पलाश घटकासाठी प्रति किलो 2 रुपये 38 पैसे इतकं अनुदान केंद्र सरकार देणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खतं उपलब्ध होणार असून त्यावर सरकार 22,303 कोटी रुपये खर्च करणार आहे. जपानबरोबर सेमीकंडक्टर पुरवठा साखळी भागीदारीच्या सहकार्य करारालाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हा करार उभयपक्षी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर 5 वर्षांसाठी लागू होईल. उत्तराखंडमधल्या जामरानी बहुउद्देशीय धरण प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मान्यता दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराठी इथं आजपासून पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याआधी दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून सरकारनं आपल्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नसल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याचं त्यांनी सांगितलं. कायद्याच्या चौकटीत बसेल असं 50% आत आरक्षण मराठा समाजाला देण्याची जरांगे यांनी मागणी केली. यावेळी औषध किंवा सलाईनसुद्धा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोकशाही मार्गानं आंदोलन करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. दरम्यान या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उपोषण न करण्याची विनंती केली होती. सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र जरांगे यांनी उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. भाजपानं 2014मध्ये सत्तेत येण्याआधी आरक्षणाचं गाजर दाखवून मराठा, आदिवासी, धनगर, हलबा आणि ओबीसी समाजाला फसवलं असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, त्यामुळे ते काय आरक्षण देणार असा सवाल त्यांनी केला आहे. हे सरकार घालवल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्यावी. या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असं आश्वासन कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. या आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, त्यातही आमचा पक्ष या आरक्षणाला पाठिंबा देईल असं त्या म्हणाल्या.
सोलापूरमध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हा परिषद गटातली मोठी गावं, तहसील ऑफिस, जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 523 अंकांची घसरण झाली आणि तो 64,049 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 19,122 अंकांवर बंद झाला. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातून गोळा केलेली माती आज नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून मुंबईला नेण्यात आली. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितलं, जिल्हा परिषदच्या मार्फतीने सर्व ब्लॉक्समधून माती जमा करून ती आपण अमृत कलशांमध्ये भरून आता आपले जे स्वयंसेवक आहेत ते मुंबईला जाणार आहेत, तिथनं ते दिल्लीला जातील आणि त्याचप्रमाणे गोंदिया शहरात गोंदियातील जितक्या पण नगर परिषदा आहेत त्याच्यामधनं पण असाच कार्यक्रम आपण घेतलेला आहे व त्यानंतर कर्तव्यपथावर जो कार्यक्रम होईल त्यामध्ये हे सर्व आपले जे कोऑर्डिनेटर्स आहेत, जे स्वयंसेवक आहेत ते सहभागी होतील. वाशिम जिल्ह्यातूनही 7 अमृत कलश आज मुंबईला पाठवण्यात आले. वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी अमृत कलश घेऊन जाणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 29 ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा 106वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळ्यातल्या आजारांबाबतच्या साप्ताहिक अहवालात मुंबईत स्वाईन फ्लूच्या आजारानं ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असल्याचं आढळून आलं आहे. मागच्या 3 आठवड्यात शहरात स्वाईन फ्लूच्या 51 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या 18 इतकी होती. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा आजार बळावत असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेनं नागरिकांना केलं आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, गर्दीची ठिकाणं टाळावीत अशा सूचना महानगरपालिकेनं दिल्या आहेत. महानगरपालिकेनं आत्तापर्यंत मुंबईतल्या 8,55,000 घरांचं सर्वेक्षण आणि 42,75,000 नागरिकांची तपासणी केली आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत डेंग्यू आणि मलेरिया आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंत 15 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह 58 पदकं मिळवली आहेत. आज भारतीय खेळाडूंनी आत्तापर्यंत 4 सुवर्ण, 5 रौप्य तर 10 कांस्य पदकांची कमाई केली आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नेदरलँड्सपुढं विजयासाठी 400 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 399 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि मॅक्सलेन यांनी शतकं ठोकली. मॅक्सलेननं 44 चेंडूत 106 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा नेदरलँडच्या 14 षटकात 1 गडी बाद 81 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर. निळवंडे धरणाचं लोकार्पण आणि 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ. चालू रब्बी हंगामासाठी खत अनुदानाचे दर केंद्र सरकारकडून जाहीर. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण सुरू. आणि 523 अंकांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 64,049 अंकांवर बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.